आज ना अहो आणि वरद गेले होते कोल्हापूरला, चालले होते कोल्हापूरला. का सांगते ते रिक्षाचं वरचं टप आहे ना ते पुसून घेण्यासाठी चालले होते. ते दोघं सकाळ सकाळ चालले होते. ह्या माझ्या दोन्ही पिल्ल्या पण बाल उपासनेला चालले होते. इथं सकाळ सकाळ संडे दिवशी ना बाल उपास नसतं. हा व्हिडिओ संडेचा आहे सकाळचं. माझं पाणी वगैरे आलं तर कपड्याचा ढिगारा पडला होता. मी माझा अवतार बघू शकता. तर मी म्हणले नंतर तुम्हाला भेटते, चला बाय म्हणले आणि तुम्हाला बाय केला. नंतर आंघोळ वगैरे झालं, सगळं काम वगैरे आवरून घेतलं. नंतर कपडे वाळत घालायला बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा आभाळ, आता कसं दिवसभर आभाळच पडते तरी पण थोडं कपडे हडकतात म्हणून मी घालून घेतलं, कारण की छान असं. नंतर मुलीसनी बालुपसनीपासून आल्यानंतर ना मुलीसनी मॅगी पाहिजे होतं. त्यांना मॅगी वगैरे करून दिला. आम्हाला चहा घेतला, आम्हाला आणि सासूबाईला छान असं चहा वगैरे गाळून घेतलं. नंतर चहा वगैरे पिल्यानंतर ना मी तर उभारूनच चहा पित होते, कारण की भरपूर कामं होते ना त्यासाठी. पाव आणि चहा पिला. चहा बघू शकता किती क्वांटिटीमध्ये घेतला होता मी आज, एवढी चहाची तलब झाली होती. नंतर मॅगी पण शिजली, त्या पोरीसनी मॅगी दिलं. आजी नातीचं प्रेम चालू होता. मग इथं बघू शकता तिने ना कानातले वगैरे घालत होते आणि इथं सासूबाई बिर्याणीची तयार करते. आज माझं मात्र जेवणाची सुट्टी होती, पण बाकीचे ढीगभर कामे असतात ना. जर स्वयंपाक जरी नसले असते तर बाकीचे किरकोळ कामं काही दिसून येत नाही, पण ढीगभर असतात ते किरकोळ कामं. हे सगळे काढून घेतलं, सगळं उचलून घेतलं. पसारा सगळा पडलेला. आज संडे होता म्हटल्यानंतर काही खाण्यापिण्याचं तर चालूच असतो दिवसभर. खाल्ल्या तर जगत नाही. असंच आमचं दिवस पण खाण्यापिण्यातच जातो दिवसभर, काय सांगायलाच नको. संडे असलं की मला तर नकोच वाटत असतो, का कुणास ठाऊक. एवढं काम पण पडतं एवढं पण. आणि आज ना सासूबाई बिर्याणी करत होते, मस्त असं त्यांचं पण चालू होतं. हे बालुपसनीचं कार्ड पोरीसनी नवीन दिलं होतं. हे आराध्य श्रद्धाचं होतं, ते दाखवत होते मम्मी काय वाचून दाखव आम्हाला म्हणून. ते सगळं देवाचं होतं. आणि इथं बघा बहिणी झोपली होती, बारकी झोपली होती आणि मोठीचं मेकअप करणं चालू होतं. ती झोपली होती, झोपेत गाडीचं लिपस्टिक वगैरे लावते. ते काय करावं यांना काय कळत नाही मला तरी. नंतर ना आई बिर्याणीला लेअर वगैरे केले. छान अशी बिर्याणी झाली होती, एक नंबर झाली होती. खाल्ले वगैरे. तुम्ही पण नक्की करून बघा, छान असं वाटतं. तुम्ही कधी करता ना संडेला बिर्याणी वगैरे. नंतर पावसाचं वातावरण झालं, पाऊस यायला सुरुवात झाली होती. कपड्यांचं गोंधळच उठला. इकडे तिकडं कपडे चालू झाले माझे तर. दरवाज्यावर हिच्यावर त्याच्यावर घालायला सुरुवात झाली. नंतर दारापाशी ना ढीगभर असे पाणी थांबले होते. वायपरनं ते काढायचं माझं काम चालू होतं. इथं बघू शकता पाण्याचा ढीग कसं, म्हणजे पाऊस कसला मोठा येत होता. नंतर ना बिर्याणी लेअर वगैरे घालल्यानंतर असं काही बिर्याणी दिसत होती. नंतर ना पावसाचं पाणी वगैरे काढून घेतलं. छान असं वाटलं. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. चला सबस्क्राईब तर कोण करतच नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.